आपल्या लिलीच्या झाडाला पहिल्यांदा फुलं लागलेली आहेत. 2 आलेली आहेत फुलं, मस्त खूपच सुंदर दिसत आहेत आणि वास सुद्धा खूप छान येतोय. पण आता ही फुलं आपण काढायची नाही, कारण की या फुलांचा हक्क त्या झाडाचा आहे. त्याच्यानंतर ज्या काळ्या उमलतील त्या काढायच्या. मस्त सकाळ सकाळ 2 फुलं उमललीत, म्हणजे कालपासूनच ती उमलतात, आज पूर्ण उमललीत, छान दिसत आहेत. चला मी आले फुलं काढायला. सकाळ सकाळ ना धुक्याची फुलं उमलत नाहीत पटकन. हे बघा अजून उमललं नाही. आणि हे जे जास्वंदाचं पांढरं फूल आहे ते ना संध्याकाळ म्हणजे 9 वाजेपर्यंत रात्री उमललेलं राहतं. एवढं मोठं होतं ते, पण आता नाही सकाळी उमलत पटकन. हे लालवाला जास्वंद उमललंय. चला फुलं काढते. नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आता मी बसले नाश्ता करायला. भाजी आणि चपाती आहे, कारण की प्रीतला डब्याला सुद्धा चपाती भाजी दिलेली आहे. मग तोच आमचा नाश्ता. तो गेला कामाला आणि आमची सकाळची कामं सुरुवात झालेली आहे. कामांना आताच देवपूजा झाली तर नाश्ता करून घेते. आणि आज आई बनवणार आहे मिरची कोथिंबीरचे पापड. तिची तयारी चालू आहे. तर आज ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. एका ताईने मला कमेंट सुद्धा केली होती की मिरची कोथिंबीरचे पापड सुद्धा खूप छान होतात. आम्ही घरी बनवते, तर आज मी पहिल्यांदा तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आम्ही ते मिरची कोथिंबीरचे पापड कसे बनवत होते. तर ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा. आता मी पहिले नाश्ता करून घेते, कपडे लावायचे आहेत, बाकीची सगळी कामं करायची आहेत आणि त्याच्यानंतर मग पापडांचं पीठ वगैरे घेईल, मग ते मी तुम्हाला दाखवते. आईनी कापायला घेतलेला आहे झाडावरचा पपई, पण तो आता कसा निघतोय ते माहित नाही. लाल भडक. पपयांचे पण 2 सीझन असतात हे आता मला समजलं. पहिले ना म्हणजे आता पावसाळ्यात तेवढे, पावसाळ्यामध्ये थोडेसे पिवळे होते, आता पाऊस गेल्यानंतर हिवाळ्यामध्ये लाल यायला लागले कलर. असं झालंय त्यांचं. आता हा लाल असेल बघा, पहिले पिवळे होते. लालच आहे ना ग. झाड पण आमचं झालं एकदम उंच की तो ओ परफेक्ट. आणि आधीच्या पप्यांमध्ये एक सुद्धा बी नव्हती, पण आताच्या पप्यांमध्ये खूप साऱ्या बिया आहेत है ना. आणि गोड पण आहे. गोड पण आहे. पावसाळ्यात तेवढा गोड नव्हता, आता छान लागतं. पावसाळ्यामध्ये पाणी जाऊन पण ते खराब व्हायचे ना. तर या मंडळी पपई खायला. झाडावरचा पपई आहे आमच्या. आई झाली सगळी तयारी. चालले, पीठ घेतले. तर आपण आज बनवणार आहोत मिरची कोथिंबीरीचे पापड. त्याच्यामध्ये आईनी कढीपत्ता सुद्धा घेतलाय. मिरच्या आपल्यावर आहेत, आपल्याला जसे पापड तिखट हवेत तर अजून मिरच्या त्याच्यामध्ये ऍड करू शकता. जर छोटी मुलं खाणार असेल तर कमी मिरच्या घ्या, आम्हाला एवढ्या चालतात. अर्ध्या तिखट आहेत, अर्ध्या नॉर्मल आहेत. तर कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची आणि आपलं तांदळाचं पीठ 2 पेल्यांचाच अंदाज आहे. हिंग आहे, आपला खड्याचं मीठ, लसूण आहे, ओवा घेतलाय. हा जिरा आहे की ओवा आहे? हा ओवा बारीक करून घेतलाय. ओके. आणि तो हे जिऱ्याची पावडर आणि आपला हा पापड खार आहे. तर असं आपलं साहित्य आहे पापडाला लागणार. मग आता आई तू 2 ग्लासासाठी पाणी किती घेणार? 2 ग्लास पीठ आहे आपलं. 2.5 ग्लास ठेवते. 2.5 ग्लास म्हणजे थोडा पाणी वाढवणार आहेस का? थोडस आपलं कपभर थोडं जातं ना आटून वगैरे उकळल्यानंतर. आता 1 ग्लास ठेवलाय. हा दुसरा ग्लास. हा 2 ग्लास. ओके. आणि थोडस टाकशील. एकूण 2.5 ग्लास ठेवायचं. ओके. म्हणजे असा आईचा अंदाज आहे. आई नेहमी मला 2 पेल्याचाच अंदाज सांगते. म्हणजे आई बोलली की तुला 2 पेल्यांचा अंदाज जमला की मग तू बाकीचे पापड करायला शिकशील, म्हणजे पुढे अंदाज तू वाढवू शकशील. पण हे 2 पेल्यांचा तू करत जा पहिले, म्हणजे वेस्ट पण नको जायला. थोडेसे पापड होतील. पण 2 पेल्याचे पापड किती होतात आई? तरी 60-70 होतात. 60-70. पण ते आपल्यावर आहे ना, कसे आपण मोठे केले तर, छोटे केले तर अजून पण वाढू शकतात त्याच्यात. 60-70 होतात 2 पेल्यांचे. लाटाचा पण कंटाळा येतो ना. मग कधी कधी आपण मोठेच करतो धापणा, की मग मोठा पापड केला की झाला. आपलं सगळं काम उरकून थोडंसं केलं, आपला वेळ असला तर होऊन जाते ना. ओके. तर चला पाणी ठेवलेलं आहे. आता हे सगळं मिक्सरला लावायचं आहे ना? हा मिक्सरला लावते. आता कोथिंबीर घेते ना, मी सगळे मिक्सरला लावते. कढीपत्ता पण मिक्सरला लावते. मिरच्या पण सगळ्या बारीक करून घेते. ओके. आणि हे लसूण पण मिक्सरला लावायचं, बारीक करायचं. बारीक करून घेते. ओके. आता आपण टाकणार आहोत पेस्ट त्याच्यामध्ये, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची. हे ओवा टाकते. ओके. किती चमचा असेल अंदाजे? 1.5? 2 चमचे घेतले. 2 चमचे. हा बघ, हा 1 चमचा. ओके. हा बघ. आईचं सगळं म्हणजे आता मी तिला सांगितलं चमचा, ती नेहमी हातानेच टाकते. अंदाज कशा जुन्या माणसांचा, नवीन माणसाला शिकायला हवंय ना. हा, म्हणून आपले मी तिला बोललं चमचा घे, तर ती नेहमी पटकन हाताने टाकते. तिचा अंदाज असा आहे. आता जिरा पण हे बघ, तुम्ही विचारता किती हवंय, किती टाकू, म्हणजे गोंधळायला नको. ओके. म्हणून हे बघ, नवीन माणसं कोण पण करू शकते. हे ना, हे जिऱ्याची पावडर आहे.
आपण टाकू तर चव चांगली येते, जास्त कमी टाकली तरी पण काय नाही होते. हे हिंग आहे. आता हिंग. ओके. हिंग. आता हा पापड खार आहे. पापड खार मेन सांग बाबा, किती टाकणार आहे? आता पापड खार पण मी दाखवते किती झालं. आपण याच्यात वाटीत बघूया. आता 1 चमचा झाला. परफेक्ट 2 चमचा. हा आईचा अंदाज एकदम ओके. 2 चमचे. 2 चमचे. ओके. नवीन माणूस शिकू शकतो ना. पापड का व्यवस्थित पडलं, काय व्यवस्थित पापड होतात. ओके. आता मी आपला अंदाजे कमीच टाकायचं. कमी असलं पण बारीक मीठ आपण मळायला पण घेऊ शकतो. हा ते पण आहे. खडा मिठाचा कसा अंदाज? हा तेच ना. एवढं टाकते. ओके. आता आपलं पीठ. आता पीठ ते ढवळायचं. आईची लाटणी आलेली आहे मिक्स करायला. ओके. हिरवा कलर आलेला आहे मस्त. आई टाकते आता तेल त्याच्यात. थोडस टाकायचं. ओके. टाक चल. हा पहिला ग्लास गेलेला आहे आपला पिठाचा. आलं ग वरती, गॅस कमी कर. मला भीती वाटते पटकन जाईल. आईचं म्हणणं काय असं, लाटणी टाकून ठेवली ना की ते उतत नाही, हे नाही. मला भीती वाटते की पटकन जाईल. ओके. आला. आता पीठ मिक्स करणं म्हणजे मोठं काम. पक्कड देऊ का ग तुला? हा बघ इकडे इकडे इकडे. ठीक आहे. आधी ना आमच्याकडे गावाकडे कसं आहे, पापड जर जास्त करायचे असतील ना तर चुलीवर करायचे. त्यावेळेला माझी मोठी आई म्हणजे माझी काकू आणि आई पीठ घ्यायची. म्हणजे आई अशी पकडायची पातेला आणि मोठी आई माझी असायची ना ती काठी घ्यायची की नाही, लाटणी नाही तेव्हा पातेलं, बांबूची काठी घेऊन अशी गोल गोल फिरवायची. पण ते फिरवायला पण केवढी जोर लागायचा, एवढा पीठ तो प्रॉपर मळला गेला पाहिजे हे ना. ते त्यांचं बघायचं मी नेहमी करायच्या. त्या चुलीवर पीठ घ्यायच्या दोघी जणी असं, आणि गावातल्या सगळ्या बायका लाटायला यायच्या. पापड लाटायचंय. पण त्यावेळेला अंदाज खूप जास्त असायचा, खूप टोपभर असा पीठ असायचा. त्याचे किती 400-500 पापड व्हायचे नाही. 2 पायलाचे एकदम घ्यायची मोठी. 2 पहिले म्हणजे काय ते नाही माहिती आपल्याला. म्हणजे असेल 2 किलो वगैरे ना. 5 किलोचे करायची एकदम. 5 किलो. अच्छा. यांचे गावाकडचे शब्द थोडे वेगळे आहेत. चुलीवर कसं घाटाला व्यवस्थित भेटलं आणि चांगलं शिजलं पण जातं. याच्यापेक्षा अजून शिजलं. आपण थोडस आपल्याला करायचं खाण्यापुरतं. तर लाल मिरचीचे केले तेवढे संपले आपले. तेच ना. आपण जे लाल मिरचीचे पापड केले होते ना ते आमचे संपले सुद्धा. इथेच टोपल्यामध्येच ठेवले होते. दिसले की चल पापड तळूया, पापड भाजूया, असे करून ते आमचे 50 पापड संपले. असं झालं. समोर दिसले की आमचं चालू होतं. म्हणून आई बोलली पापड झाले, सुकले की लगेच बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. तर आम्हाला घरामध्ये सवय आहे, प्रीतला मला, आम्ही लगेच पापड खात बसू. चल काय खायला ना पापड तळूया असं आहे. तर आई बोलते तर मी तुला शिकवते तर शिकून घे, कसं प्रमाणे बघून घे, नंतर तुला स्वतःहून जमलं पाहिजे करायला असं आहे. तसं या गोष्टीमध्ये मीच सर्वात स्लो आहे. माझी बहीण सुद्धा सगळं करते. आता ओवी पण शाळेमध्ये जायला लागले त्यामुळे तिला ओवीच्या स्कूलमध्ये वेगवेगळे हे असतात. आज टिफिनला हे द्यायचंय ते द्यायचं, त्यामुळे दिदी सगळं शिकली. तर मीच राहिले. माझ्यावर तेवढी जबाबदारी नाही. आईचं म्हणणं जेव्हा मुलबाळ तुला होईल तेव्हा तुला पण करायला लागेल. जेव्हा जबाबदारी पडेल तेव्हा तू आपोआप करायला शिकशील असं आहे. तर आता आई आहे त्यामुळे चालतं आपलं. आई मला सगळं करून देते. तसं माझं लक्ष असतं आई कसं करते काय करते, तिला मदत करते. पण स्वतःहून एकटीने कधी असा प्रयत्न केला नाहीये. पण पापड करेन मी आता एवढे बघून बघून. हे नाही छान झाले. पीठ झाला. ओके. आईने धापणी सुद्धा केली. बघा कलर बघू शकता, दाखवते तुम्हाला. आधी ना मी हे नुसतं खातो की नाही, लाल मिरचीचे असायचे. ह्याचे नाही कधी खाले, पण लाल मिरचीचे केले ना की आम्ही नुसते खायचो. पीठ खायला पण मस्त लागतो. आपलं पीठ रेडी आहे. आईने थोडं झाकून ठेवलं होतं. कलर बघू शकताय कसला भारी आलाय, हिरवा हिरवा. आता आई थोड्या वेळात मळायला गेली. जरा गरम आहे, पण आईचं म्हणणं आहे की गरम असतानाच मळायचं हे नाही. थोडं 5 मिनिटं थोडा हात घ्यायचा, ठेवते असं. गॅस बंद केलाय. तेलाचा हात घेऊन पाणी घ्यायचं ना अजिबात. ओके. आणि माझे आलेले आहेत सासरे, म्हणजे प्रीतचे पप्पा आलेत. आम्हाला शेवट घेऊन आलेत मच्छी कापायला. मस्तच आहेत. सागाचे आहे. 2 आणलेत. म्हणजे ह्याच्यावर मच्छी कापायला बरं पडेल, कोयत्यावर. जसं कोयता घेऊन मारायचा. पप्पाने सकाळी शेजारच्या आजीचा घेतलेला, आमच्याकडे नव्हता. ते बालाचे आहेत का? हा तसंच घरानं अशा तसंच मला वाटतं कापलेलं आहे जुन्या घराचा. वरचा असेल तोच ना.
तेच आहे. आपल्याकडे पण असा होता ना. आमची चालू आहे जेवणाची तयारी. आज आहे भेंड्याची भाजी जेवायला. मला भेंड्याची भाजी खूप जास्त आवडते. प्रीत नाही खात त्यामुळे मी कधी कधी एकटीसाठी बनवत नाही. आज आई पप्पांना पण आवडते आणि मला सुद्धा आवडते. मस्त भेंड्याची भाजी इकडे साईडला भात ठेवलाय. आपले पापड थोड्या वेळात करायला घेऊ. पीठ झाकून ठेवलाय म्हणजे मळलाय आईने मस्त. कलर बघू शकतोय कसला. पर पुन्हा एकदा आपल्याला मळावा लागेल. थोडा कडक आहे. आणि आईने थोडीशी पुन्हा एकदा कोथिंबीर घेतलेली आहे बारीक अशी, म्हणजे वरती पापडांना छान दिसते. बघा थोड्या वेळात करायला घेऊ आपण. आता झाकूनच ठेवते. जेवण करून घेऊया. आणि इकडे पप्पांना दिलेलं आहे आईने काम. धापण्या बनवून द्यायच्या आहेत. हे पप्पा करून देतात. गोळे करून देतात आम्हाला. आणि आईने इकडे सुरुवात केलेली आहे. मानेचा पट्टा आईने लावलेला आहे. थोडेसे पहिले लागते. इथपर्यंत मी बाकीची कामं उरकलेत. आणि पापड बघताय कसला भारी झालाय. आणि कोथिंबीर सुद्धा दिसते त्याच्यामध्ये छान छान. आईने थोडेसे लाटायला घेतलेत. कसे झाले बघते. ओके ना. ओके परफेक्ट. छान झालं. तूनेच बनवलेस. नेहमीच्या माणसाला परफेक्ट जमतं. मला शिकायला पाहिजे म्हणून आपली दाखवते मी. ओके. तर तू आहे तर शिकून घेते, मी बघून घेते. रेसिपी पण तुमच्यासाठी आपल्या सबस्क्रायबरसाठी मी बनवून ठेवते. म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघून करा पापड. हा छोट्या मोठे करू शकतात. तेच ना. तर मी पण शिकेन. हो